हाय, हॅलो, नमस्कार. मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मस्त अशी सकाळ झाली होती. थोडंसं ऊनसुद्धा पडलं होतं. म्हटलं आपल्या टेरेसवरचं जे गार्डन आहे त्याचा मस्त असा व्ह्यू देते तुम्हाला. आमच्याकडे ना बहुतेक झाडं अशी गुलाबाचीच आहेत, कारण का पप्पांना गुलाब पर्सनली खूप आवडतो. त्यामुळे त्यांनी बहुतेक झाडं अशी गुलाबाची लावले. तुम्हाला व्ह्यू बघताना पण दिसेल की बहुतेक झाडं गुलाबाचीच आहेत. अगदी बटन गुलाबपासून पांढरा गुलाब, केशरी गुलाब, त्यानंतर असा आबोली कलरचा गुलाब, लाल, पिवळा सगळी गुलाबाची फुले आहेत. आता जेवढे गुलाब फुललेत तेवढे मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली मला पण आहे ना स्टार्टिंगला असं वाटायचं की काय मोठं गार्डनिंग असतं, काय झाडं लावल्यावर भेटतं. मी अगदी पप्पांना सुद्धा म्हणायचं की काय तुम्ही तासनतास त्या गार्डनमध्ये बसलेले असता वरती जाऊन. तर मला आहे ना जेव्हा मी मागे 3 झाडं लावली ना तेव्हापासून मला जाणवायला लागलं की खरंच किती भारी वाटतं आणि किती शांत वाटतं मनाला झाडं लावल्यावर. झाडांमध्ये आपलं मन गुंतल्यावर आपल्या झाडाला फूल येतं वगैरे ते दाखवणं, ते कसलं भारी वाटतं की जेव्हा आपल्या झाडाला फूल येतं. आणि जे मी झाड लावलं होतं ना ते हे बघा अशा कलरचं ते फूल येतं त्याला. जेव्हा आपण लावलेलं जे झाड असतं त्याला फूल वगैरे येतं, त्याला फळ वगैरे येतं, त्याची मजा काही वेगळीच औरच असते. तर हे बघा इथे ना जास्वंदी पण होते आमच्याकडे, खूप प्रकारच्या आहेत. आता जेवढ्या फुलल्यात तेवढं दाखवते. ह्या छोट्या जास्वंदी आहेत ज्या की खूप छान आणि असं क्यूटच्या वाटतात एकदम. त्यानंतर हा गवती चहा आहे जो की आम्ही रोज कट करून नेतो, तरी पण हा असाच फुलत राहतो. किती वेळा पण कट करा आणि फुलतच राहतो. आणि त्यानंतर आता उन्हाळा आहे त्यामुळे ना थोडंसं शेड पण बांधून घेतलं होतं आणि आमची थोडी उन्हाळ्याची कामं पण चालली होती. मग त्यामुळे मम्मीला थोडीशी मदत करून मी खाली आले. तिने मला म्हटलं की थोडा चहा ठेवतो आपल्याला. तर इथे मी चहा ठेवते ना तर पिल्लू मॅडम झोपलं होतं, त्यामुळे माझ्या मनात एकच विचार होता की बाबा ही उठली तर मला इकडे जायला लागणार. त्यामुळे मी फटाफट चहा ठेवत होते. आणि कसं झालंय हल्ली मी तिला जर का बेडवर झोपवलं ना, मी जरी उशा वगैरे ठेवला तरी पण ते पार करून आता ती येऊ शकते, कारण का ती थोडंफार रांगायला वगैरे लागली. त्यामुळे ना ती एक भीती वाटते की बाबा एकटीला सोडले तर नको असं सोडायला, म्हणून माझं एकदा इकडे जाणं एकदा तिकडे जाणं चालू होतं. आणि आता हा गवती चहा जो चहाची टेस्ट वाढवतो आमच्या गार्डनमधला, तो मी इथे टाकला आणि आम्हाला दोघींना मस्तपैकी चहा सर्व केला. माझा चहा ओतून झाला आणि मॅडम उठल्या होत्या. पिल्लूची एक खासियत आहे तुम्हाला सांगते की ती आहे ना उठल्यावर आहे ना अजिबात रडत नाही. म्हणजे अगदी लहानपणापासूनच उठल्यावर अगदी स्माईल करणार, कधीही उठू दे ती अगदी स्माईल करते. त्यानंतर हे बघा ही जी मी झाडं लावली होती ना, मी त्याला म्हटलं गार्डनला पाणी घातलं तर म्हटलं आपण थोडंसं आपल्या झाडांना पण पाणी घालूया. मी इथे गॅलरीत ठेवलेली आहे कारण का अगदी छोटी नाजूक आहे, त्यामुळे वरती नको ठेवायला, थोडं खालतीच ठेवले होते मी. आणि छान अशी ग्रो करतायत ती स्वतःहून. ते मस्त ग्रो करतायत ना तर खूप छान वाटतं. आणि इथे आदल्या दिवशी आम्ही जे पुऱ्या केलं होतं ना तिथे आम्ही खात होतो, मी आणि मम्मी चहामध्ये बसून. आणि आमचं असं खाताना असं काहीतरी डिस्कशन चालू असतं की आपण आज हे करायचं का, ते करायचे का, ही रेसिपी करायची का, ही रेसिपी ट्राय करूया. तर आमचं असं चाललेलं की संध्याकाळच्याला आपण मँगो शिरा करूया, आपल्याकडे आंबे आहेत तर. त्यानंतर मम्मी लगेच या टायमामध्ये जेवणाला वगैरे लागते. मग मी आपली बाकीची कामं असतील ती करून घेते. झाडलोट असेल किंवा मग आवरावरी करायची असेल, पिल्लूचं आवरायचं असेल तर त्या गोष्टी मी बघते. माहेरी असल्यामुळे तेवढा मी काही जेवणामध्ये इंटरेस्ट घेत नाही, पण बाकीच्या ज्या वरच्या गोष्टी असतील जे की झाडलोट असेल, लादी पुसायची असेल किंवा मग काही आवरावरी करायची असेल तर त्या गोष्टींमध्ये मदत करते. आणि कधी कणिक वगैरे मळून द्यायचं असेल किंवा मग भाजी चिरून द्यायची असेल तर ते करते. आता माहेरी असल्यामुळे ना मला तेवढा कामाचा लोड नाही आहे, पण उद्या सासरी गेल्यावर मला पिल्लूला घेऊन सगळी कामं ॲडजस्ट करायलाच पाहिजेत. पण मला त्यामध्ये पण दिलासा देणारी गोष्ट आहे की माझ्या सासूबाई माझ्यासोबत आहेत, कारण का त्या खूप प्रेमळ आणि खूप केअरिंग आहेत. त्यामुळे मला काही तेवढं टेन्शन नाही आहे. आणि ना त्यांनी माझी प्रेग्नन्सीमध्ये पण खूप काळजी घेतली. आणि एक बाई कधीच विसरू शकत नाही की जी तिच्यासोबत जी प्रेग्नन्सीमध्ये वागणूक दिलेली असते ती. तर त्यामुळे मी त्यांना सांगितले की मी आल्यावरती तुम्ही बसायचं, मी आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. तर त्यानंतर पिल्लूच्या मावशी ज्या आंघोळ घालणारे येतात ना त्या जेव्हा येतात मग तेव्हा मी बाकीची कामं वगैरे करून घेते की जेणेकरून पिल्लूचं काही अंघोळीचं वगैरे काढून ठेवायचं असेल किंवा झाड लोट करायची असेल, लादी पुसायची असेल किंवा पिल्लूच्या काही गोष्टी आवरून ठेवायच्या असतील तर तेव्हा मी त्या आवरून ठेवते. आणि त्यानंतर पिल्लूला अंघोळीला नेल्यावर मग मी बेड क्लीन करते, कारण का पिल्लू आता एवढं फिरायला लागले ना की ती इकडून तिकडे लगेच जाते फास्टमध्ये, त्यामुळे सगळं अंथरूण मी विस्कळून जाते. त्यामुळे दिवसातून मला 4 ते 5 वेळा तरी बेड क्लीन करावाच लागतो. आधीच्या काळातल्या ज्या बायका बोलायच्या ना की बाळ झोपल्यावर तुम्ही झोपायचं नाही, तर तेव्हा तुम्ही काम वगैरे करून घ्यायचं, तर ते बरोबरच
बाळच आहे, तर बाळ झोपलं तरच आपण काम करू शकतो. ते उठल्यावरती आपल्याला अजिबात कामाला जमत नाही, कारण का ते इकडे जा तिकडे जा, हे तोंडात घाल ते तोंडात घाल, 24 तास त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. त्यामुळे मी जेव्हा ती झोपलेली असते तेव्हा मग माझी मोस्टली कामं करून घेते किंवा मग कोणाकडे तरी देऊन मग तिला कामं करून घेते. तर हे डायरेक्ट संध्याकाळचं आहे. तर मी इथे संध्याकाळी मँगो शिरा बनवते. तर इथे मी 1 वाटी तुपाला 1 वाटी रवा असं प्रमाण मी घेतलेलं आहे. त्यानंतर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे, अगदी खरपूस होईस तोपर्यंत. थोडा त्याला ब्राऊन कलर थोडा चेंज व्हायला पाहिजे अशा प्रमाणे भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकलेले आहेत, काजू आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर ते सुद्धा चांगलं भाजून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी 2 आंब्याचा गर ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे. तर ह्या पॉईंटलाच आपल्याला तो मिक्स करायचा आहे, पाणी घातल्यावर नाही, पाण्याच्या आधी तो मस्तपैकी असं शिऱ्यामध्ये एक जीव झाला पाहिजे. हे मिश्रण सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दूध घालते आहे आणि 2 वाटी मी इथे पाणी घालणार आहे, कारण का शिरा फुगण्यासाठी तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी हवंच आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जर का तुम्हाला थोडा पातळ हवा असेल तर थोडं जास्त पाणी तुम्ही घालू शकता. तर मी इथे 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध अशा प्रमाणामध्ये घातलेलं आहे आणि मस्त ह्याला छानपैकी थोडंसं भाजून घेतल्यावरती इथे मी 1 वाटी साखर ह्याच्यामध्ये घातली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ह्याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा वेलची पावडर याच्यामध्ये घालून घेते. वेलची पावडर घातल्यावर आहे ना वास असा एकदम खूप छान येतो. त्यानंतर इथे मी झाकण ठेवून थोडासा शिरा थोडासा फुलवायला ठेवते. इथे मस्तपैकी शिरा आपला फुललेला आहे आणि आपला मँगो शिरा रेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.